नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 50वा भाग. बघता बघता 50 भाग झाले. अजून किती होतील मलाही कळत नाही आहे. पण मला वाटतं अजून एक 10-15 भाग तरी होतील. कारण जोपर्यंत आठवतंय तोपर्यंत ह्या आठवणी शब्दबद्ध करून ठेवाव्यात. मी रोज फेसबुकवरही माझ्या टाकतो, यूट्यूब चॅनेल माझा अरुण बोरवले त्यावरही टाकतोय. एक तऱ्हेने हे डॉक्युमेंटेशनच आहे. त्यामुळं जेवढं आठवतं तेवढं काही काही महत्त्वाचं रेकॉर्ड करून ठेवा असं मला वाटतंय. आणि काल म्हटल्याप्रमाणे मी बँकेने जो ट्रस्ट स्थापन केला, WG आलिया उर्फ अण्णासाहेब चिरमुरे ट्रस्ट, त्या ट्रस्टमार्फत तो ट्रस्ट तयार करण्याचं काम मी माझ्यावरती संचालक मंडळाने सोपवलं होतं. माझ्या बुद्धीप्रमाणे मी तो जास्तीत जास्त व्यापक उद्दिष्ट ठेवून तयार केलं आणि 86-87-86ला तो ड्राफ्टिंग केलं आणि 86-87 दरम्यान तो ट्रस्ट अस्तित्वात आला. बँकेने 25 लाख रुपये त्याला सुरुवातीला दिले. त्याच्या उद्दिष्टाचे प्रमुख उद्दिष्ट होतं की कुठल्याही क्षेत्रात, विशेषतः बँकिंग, इन्शुरन्स, इंडस्ट्री, फायनान्स अशा क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ज्यांनी दिगंत कीर्ती मिळवली आहे त्याला अण्णासाहेब चिरमुरे यांच्या नावाचा हा पुरस्कार 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं देऊन गौरवावं. आणि क्षेत्राचं बंधन नव्हतं, पण प्रायोरिटीने ही क्षेत्र त्यात असावी. पण अन्य क्षेत्रात सुद्धा कोणी उत्तुंग काम केलं तरी त्याचा आपण नक्की नोंद घेऊन त्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे, ही त्यामागची भावना. आणि त्याचबरोबर इतरही उद्दिष्ट होती जी नेहमी, ज्याला आपण म्हणतो की पब्लिक गुड पर्पजेस म्हणतो, ती सगळी की शैक्षणिक मदत करणं, खेळांना मदत करणं, नंतर मेडिकल हेल्प देणं वगैरे सगळे. पण तो ट्रस्ट केला आम्ही 86-87ला आणि 88ला मी निवृत्त झालो. का निवृत्त झालो वगैरे ते कारणं पुस्तकात तुम्हाला मिळतील. पण त्यानंतर मग मला तातडीनं सांगितलं की तुम्ही आता नाही आहे. तेव्हा तर सुरुवातीला ट्रस्टी मी होतो, म्हणजे बँकेचं चेअरमन आहे, त्या ट्रस्टीचे चेअरमन आणि 3 संचालक आणि 3 बाहेरचे ट्रस्टी असं ते बोर्ड, आम्ही ट्रस्टीची नियुक्ती केली. ती जर नाहीत म्हणलं मी राजीनामा पाठवून दिला. पण पुढे त्या ट्रस्टचं काम म्हणावं तर काही सुरळीत होईन असं मला वाटतंय. काय कारण आहे मलाही माहिती नाही. पण हा पुरस्कार काही जोपर्यंत जवळजवळ 93 सालापर्यंत कुणालाही पुरस्कार वगैरे काही दिला गेला नव्हता. मग मध्येच केव्हा तरी एकदा कोण मंडळी भेटली मला, संचालक म्हणाले, मी म्हणलं आता काहीतरी करा ना, आपण ट्रस्ट केला आहे आणि त्यांना चिरमुरांचं नाव राहील असं काहीतरी करायचं आहे. मग त्या मंडळीनं काही म्हणजे मधल्या काळामध्ये कुठेतरी शाळेला 10,000 रुपये दे, याला 25,000 रुपये दे, आपल्या जवळच्या संस्थांना वगैरे. म्हणजे फार खटकणारी गोष्ट होती नाही की जो मूळ उद्दिष्ट आहे तर बाजूला पडलं. पण मग त्याचा काहीतरी सुपरिणाम झाला आणि 1994 साली पहिला चिरमुरे पुरस्कार JR जोशी यांना देण्यात आला. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ते माझे चेअरमन होते आणि मुख्य सातारला वेस्ट इंडिया ट्रस्टी लाईफ इन्शुरन्समध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती साताऱ्यात राहून. आणि त्यामुळं त्यांना तो पहिला पुरस्कार देण्यात आला. अर्थात ह्या सगळ्या निवडीमध्ये माझा काही संबंध नव्हता. बँकेचे बोर्ड म्हणजे त्या ट्रस्टचे ट्रस्टीज, ज्यामध्ये बँकेचे चेअरमन, 3 संचालक आणि 3 बाहेरचे, त्यामध्ये बाबासाहेब दामले होते माजी चेअरमन. 95चा दुसरा पुरस्कार बाना असं म्हणायचे, BL परांजपे जे होते युनियन बँकेचे निवृत्त चेअरमन, त्यांना येणार बँकिंग क्षेत्रातल्या कामाबद्दल. JR जोशींना अर्थात इन्शुरन्स फील्डमधल्या. त्यानंतर 1996चा पुरस्कार भारताचे माजी सरन्यायाधीश YV चंद्रचूड यांना देण्यात आला. 1997चा पुरस्कार दत्तोपंत ठेंगडी, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, त्यांना देण्यात आला. थोडंसं असं वाटायला लागलं की पुरस्काराची काही दिशा चुकते का काय असं वाटलं मनामध्ये. पण ते ठीक आहे, जे ट्रस्टीज आहे ते तो निर्णय घेतला होता आणि दत्तोपंतांचंही काम नाकारण्याचं काहीच नाही, ते मोठं काम केलं होतं. पण शक्यतो पक्षीय दृष्टिकोन नको असं तेव्हा वाटायचं. पण एनिवे, पुढचा 98चा पुरस्कार सारस्वत बँकेचे माजी चेअरमन प्रभाकर रेगे यांना देण्यात आला. त्यानंतर 2000 सालचा पुरस्कार तेव्हाचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना देण्यात आला आणि त्यांनी तो मुंबईत स्वीकारला. कार्यक्रम वगैरे नाही झाला, पण स्वीकारला. हे बँकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट झाली. पुढे ते पंतप्रधान झाले. भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळं वळण द्यायचं काम त्यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मार्गदर्शनाखाली केलं, हे आपल्याला माहिती आहे. 2001 साली बाळासाहेब विखे पाटील, जे
माजी अर्थराज्यमंत्री होते केंद्रीय सरकारमध्ये, त्यांना देण्यात आला. 2002 सालचा पुरस्कार ICICI बँकेच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर ललिता गुप्ते यांना देण्यात आला. 2003चा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ञ विजय भाटकर, डॉक्टर विजय भाटकर यांना देण्यात आला. 2004चा पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायंटिस्ट आहेत, त्यांना देण्यात आला. 2005चा पुरस्कार बद्रीनारायण बारवाले, म्हणजे जे सीड्स आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात, त्यांना देण्यात आला. आणि 5 नंतर मात्र हे पुरस्कार थांबले, कारण बँक विलीन झाली. पण बँक विलीन झाली तरी हा ट्रस्ट स्वतंत्र अस्तित्व होतं त्याला. त्यामुळे जेव्हा बँक विलीन झाल्यानंतर IDBIचे शेट्टी म्हणून सुरुवातीला इथं आले ते, तेव्हा ते IDBIचे चेअरमन होते. त्यांना आम्ही भेटलो की ट्रस्टचं काम IDBIने आणखीन मोठ्या प्रमाणावर न्यावं, कारण तिथं मोठी बँक होती. त्यांनी तो मान्यही केला विचार की आम्ही नक्की करू, चिरबोलांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे. पण पुढे ते बदलले. आणखी नंतर अग्रवाल म्हणून एक चेअरमन आले, त्यांनाही आम्ही इथं भेटलो गेलो. आता आम्ही म्हणजे कोण, तर आम्ही बँकेचे हितचिंतक किंवा अण्णासाहेबांच्याबद्दल आदर असणारे असे सातारकर. पण ते म्हणले आम्हाला याच्यात काही इंटरेस्ट नाही, बँकिंग आमचं उद्दिष्ट आहे, आम्हाला असल्या गोष्टीत काही हे नाही. आणि त्यांनी सातारला तेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेचं काम IDBIमध्ये मर्ज झाल्यानंतर होडावडेकर म्हणून बघत होते, तर ते ऑटोमॅटिकली चेअरमन झाले, कारण ही वॉज ऑफिशिएटिंग ॲज ए चेअरमन ऑफ युनायटेड वेस्टर्न बँक. पण त्यांना त्यांनी सांगितलं की आपण यातनं बाहेर पडायला पाहिजे. मग होडावडेकरांनी एक वर्षभर असं ते होते चेअरमन ट्रस्टचे, पण त्यात काही झालं नाही पुढे. आणि आता बाहेर पडायला ठरल्यानंतर मग त्यांनी मी थोडा मग स्तुती वाटेल आपल्याला, पण मला बोलवलं की आता आम्ही बाहेर पडतोय आणि ते आता ट्रस्टी नवीन नवीन, तर तुम्ही त्यामध्ये ट्रस्टी व्हा. तर मी म्हणलं मी ट्रस्टी नको असं वाटतं मला. मी आता होऊन गेलो आणि तर निवृत्त झालो मी. म्हणजे एक गोष्ट आहे जवळजवळ 2007-08 मधली, 9 साल असेल कदाचित. म्हणजे ते दुसरे काही ट्रस्टी घेतले, पण तेही थांबलं. नाही म्हणले ते सगळं बंद पडेल. मला तर म्हणजे आम्हाला IDBIला तरी कंटिन्यू करायचं नाही आहे. म्हटलं ठीक आहे, माझ्याबरोबर आणखीन काही ट्रस्टी मी घेतो आणि आम्ही चालू, शक्य आहे तोपर्यंत अण्णासाहेबांचं नाव तरी त्या निमित्तानं राहील. आणि मग मी विनंती केली PN जोशी माझे चेअरमन, नंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले तेव्हा ते आमदार होते, आणि श्रीकांत जोशी बँकेचे माजी संचालक, यांना विनंती केली. तेही ट्रस्टी म्हणून जॉईन झाले आणि मग आम्ही त्या ट्रस्टचं काम पाहायला सुरुवात केली. असं ठरवलं की आपण बाकीच्या कामात लक्ष द्यायचं नाही, मुख्य अण्णासाहेबांच्या नावात कसं राहील कायम, याकरता ह्या पुरस्कारावर आपण लक्ष केंद्रित करूया. आणि मग हा विचार विनिमय केला. मग निवड करण्याचं काम अवघड असतं, आणि मुख्यतः ज्याची आपण निवड करू त्यालाही त्या पुरस्काराचं महत्त्व वाटलं पाहिजे, स्वीकारलंही पाहिजे. आणि शक्यतो त्यानिमित्त एखादा कार्यक्रम व्हावा, शक्य झालं तर, त्याला संमती दिली तर. मी अण्णासाहेबांचं कार्य त्यानिमित्त लोकांच्या समोर येईल. हा सगळा विचार करून एकनाथ ठाकूर, जे सारस्वत बँकेचे चेअरमन होते आणि बँकिंगमध्ये त्यांचं मोठं नाव, योगदानही त्यांचं मोठं होतं, त्यांना आम्ही विचारलं, विनंती केली, त्यांनी ते मान्य केलं. आणि मुंबईला अतिशय दिमागदार कार्यक्रमामध्ये 2010चा चिरमुरे पुरस्कार एकनाथ ठाकूर यांना देण्यात आला. उत्तम भाषण झालं त्यांचं आणि चांगला कार्यक्रम झाला. जयंतराव साळगावकर त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून होते, आणि खूप बँकिंग क्षेत्रातली मंडळी मुंबईतली आलेली होती. त्यानंतर पुढचा पुरस्कार 11 सालचा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, 2011चा, त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी मान्यता दिली. ते सातारला आले आणि सातारला शाहू कला मंदिरामध्ये उत्तम रिझनचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्तानं तेव्हा नुकतं ते जैतापूर वगैरे काय काय चालू होतं, थोडे निदर्शनं होणं अशी कुणकुण लागली ती, पण आम्ही ते मॅनेज करण्यात यशस्वी झालो आणि कुठल्याही अडथळ्याविना समारंभ उत्तम पार पडला तो. आता पुढच्या 12 हा दरवेळा चांगला माणूस, म्हणजे त्या आदराची व्यक्ती हुडकायची हा एक प्रश्न असतो, आणि त्यांनी मान्य देणं. 2012 साली आम्ही म्हणजे ॲक्च्युली 11च्या दरम्यानच सुरुवात केली. 11 संपता की डॉक्टर नारायण मूर्तींना आपण विचारूया. मग पत्रव्यवहार सुरू केला आणि
हे माझ्यावरती ती धुरा सोपवली ती आमच्या सर्व तिघाही मंडळींनी. त्यांचा मोठेपण आहे. आणि मग पत्रव्यवहार करत 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 त्यांनी संमती दिली. आम्ही पुरस्कार जाहीरही केला. पण ते इतके बिझी असायचे की देशात परदेशात कायम चालू दौरे त्यांचे. पण तो तारीख मिळेना आम्हाला त्यांची की केव्हा द्यायचा. आणि मी आग्रह होतो की शक्यतो तुम्ही सातारला या. पण वेळ मिळाला. शेवटी त्यांनी पुण्यामधली आम्हाला एक तारीख दिली. आणि मग पुण्यामध्ये अतिशय उत्तम तऱ्हेनं आम्ही तो कार्यक्रम पत्रकार भवनमध्ये केला. त्याला आपले विजय भाटकरांच्या हस्ते आम्ही तो पुरस्कार दिला. डॉक्टर विजय भाटकरांच्या हस्ते. आणि कुमार केतकरांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. अतिशय उत्तम कार्यक्रमानं आयत्या वेळेला त्यांच्या पत्नी आणि अतिशय त्याही इन्फोसिसच्या फाउंडरपैकी आहेत सुधा मूर्ती. उत्तम लेखिका म्हणून आपल्यापैकी अनेकांना त्या माहिती आहेत. उत्तम सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आहेत. इन्फोसिस फाउंडेशनचं मोठं काम त्या करतात. तर त्याही आयत्या वेळेला आम्ही त्यांना विनंती केली. पण तेव्हा शक्य नाही असं कळवलं तरी. पण त्याही येऊ शकल्या. कार्यक्रमाला आल्या. उपस्थित आम्ही आग्रह केल्यावर बोलल्या. अतिशय देखणा कार्यक्रम झाला होता. आणि आम्हालाही खूप समाधान वाटलं की डॉक्टर नारायण मूर्तीसारख्याने आपला पुरस्कार स्वीकारला चिरमुल यांच्या नावाचा आहे. आता पुढच्या वेळेला आमच्या पण प्रश्न म्हणजे की आता याहून मोठा माणूस बघितला पाहिजे. आमच्या डोळ्यासमोर नावलं रतन टाटा. माझ्यावर नेहमीप्रमाणे ही जबाबदारी टाकण्यात आली. मग मी माझे एक मित्र आहेत योगेश जोशी म्हणून, तेही टाटा स्टीलमध्येच आहेत. चांगल्या पदावर मोठ्या पदावर. त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला आणि पत्रव्यवहार सुरू केला. आणि मी पत्र लिहिलं तर टाटानं माहिती पत्र मी जपून ठेवली. माझं पत्र त्यांची आली उत्तरं. एखादं रुजू व्यक्तिमत्व कसं असतं. आणि मी पत्र पाठवलं की असं असं आहे आपण यावं आणि हे करावं. तर त्यांचं उत्तर आलं की मला हे सभा समारंभाची आवड नाही आहे आणि तुम्ही कुणाला आवड असेल त्याला तो द्या. आम्ही सातारला अशी विनंती केली ना. मग बराच पत्रव्यवहार झाला माझा. फार ती पत्र वाचण्यासारखी आहेत. केव्हा तरी मी वाचून दाखवेन आपल्याला. मग शेवटी आम्ही म्हटलं की आम्हाला समारंभ नको, आम्हाला मिरवायची हवं नाही आहे. पण चिरमुलांच्या नावाचा पुरस्कार तुम्ही घ्यावा अशी आमची विनंती होती. ते म्हणले मी कुठलाही खाजगी पुरस्कार आत्तावर घेतला. मी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या विद्यापीठांचे आहेत. पण कुठलाही असा बारक्या ट्रस्टचा कुठल्या ट्रस्टचा पुरस्कार कधी स्वीकारला नाही. पण आम्ही चिरमुलांनी सगळी माहिती पाठवली. आमची सगळ्यांची माहिती पाठवली. त्यामागचं उद्दिष्ट कळवलं. मग त्यांनी होकार दिला. आणि तुम्ही मुंबईला माझ्या ऑफिसमध्ये या. तेव्हा ते टाटा सन्समधनं निवृत्त झाले. ते टाटा बॉम्बे हाऊसमध्ये त्यांचं ऑफिस नव्हतं. समोर एल्फिन्स्टन बिल्डिंगमध्ये तिने एक वेगळं ऑफिस काढलं छोटंसं. मग तुम्ही किती लोक येणार काय येणार त्यांच्या PAचे फोन सुरू झाले. आणि मग श्रीकांत जोशी तेव्हा येऊ शकत नव्हते. शिवेंद्र सिंहराजे येऊ शकत नव्हते. म्हणून P आणि PN जोशीच जायचं ठरवलं. आणखीन बरोबर आमचा कॅमेरामन राहुल देशपांडे. आणि असं आणखी म्हणून एक माझे मित्र काळा रबनचे सुभाष जोशी यांना बोलवलं. चला म्हणलं टाटांची तरी गाठ होईल. आणि आम्ही गेलो. आणि तुम्हाला काय सांगू रुजू माणूस किती असतो, किती नम्र असू शकतो याचा ते उद्योग. आम्ही गेलो. बरोबर 4:30 वाजता आमची वेळ ठरली. ती 4:30 वाजता बरोबर आम्ही 4:25लाच पोचलो. आणि 4:30ला त्यांनी बोलवलं केबिनमध्ये. अतिशय मोकळ्या गप्पा झाल्या. जवळजवळ अर्धा तास त्यांनी आम्हाला दिला. शाल आम्ही ते शाल 1 लाखाचा चेक आणि हे सगळं दिलं. आणि मेमेंटो केलेला तोही दिला. मग जुन्या आठवणी जे सांगितल्या महाबळेश्वरला मी कसा येत होतो. मग तेव्हा नुकतेच नवीन हे सुरू झालेलं होतं. प्रत्यक्ष आमचा कार्यक्रम झाला तेव्हा नवीन सरकार कसं आहे वगैरे असं बोलणं झालं. आणि मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन उठलो चहा वगैरे घेऊन. पण अतिशय रुजू म्हणजे आपण जसे एखादे जुने मित्र असावं आम्ही तर त्यांच्यापुढं अगदी सगळं जण त्यामध्ये खूप खुश आहे. पण जसं बरोबरीच असं ते आम्हाला वागवलं. आम्ही बाहेर पडताना केबिनचं दार स्वतः उघडलं. लाजच वाटली आम्हाला. आणि मग नुसतं तेवढ्यावर थांबले नाहीत. लिफ्टमध्ये आम्ही बसेपर्यंत आमच्या बरोबर आले. लिफ्टमध्ये आम्ही बसल्यानंतर मग ते गेले. आणि परत अर्ध्या तासाने आम्ही सातारच्या रस्त्याला लागल्यानंतर परत त्यांच्या PAचा फोन आला की तुम्ही निघालात का, ठीक झाला ना सगळं वगैरे म्हणून. अरे माणसंही बघितली ना म्हणजे असं वाटतं की आपण किती क्षुल्लक आहोत जाणवते. असो 2014चा पुरस्कार आम्ही इन्शुरन्स क्षेत्रामधले जाणकार घनश्याम GN बाजपेयी यांना दिला. तो सातारलाच कार्यक्रम झाला. 2015चा पुरस्कार देण्यासाठी आम्ही ज्येष्ठ अर्थतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार
जिने आणीबाणीपासून काम केलं, इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते, अशा अरुण शौरींना विनंती केली. तेही तो स्वीकारायचं मान्य केलं, पण सभा समारंभ नको म्हणले. म्हणून ते पुण्यात असताना त्यांच्या लवासा सिटीमध्ये असलेल्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो पुरस्कार दिला. ही सगळी माणसं फार मोठी आहेत. म्हणजे आम्ही गेल्यानंतर अरुण शौरींनी दारातून आमचं स्वागत केलं आणि खास पंजाबी पद्धतीचं खूपसं खाद्यपदार्थ मांडून ठेवले, तर आग्रह करून आम्हाला खायला लावले. म्हणजे मी गमती आणि आमचं इतकं साधे बोलत होते ना की आपली सुद्धा भीड चेपती. मी म्हणलं इतकं असतं माहीत असतं तर आम्ही जेवायच्याच बेतून आलो असतो ना इथे. सगळा बंगला आम्हाला फिरून दाखवला आणि तो एक आमच्या हृदयामध्ये कायम जपणारा प्रसंग राहिला. 2016चा पुरस्कार द्यायसाठी आम्ही रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर सी रंगराजन यांना विनंती केली. त्यांनी मान्यता दिली. बंगलोरहून ते इथं आले, चेन्नईहून, आणि सातारला रेजच्या सहकार्यानं आम्हाला त्यांच्या हॉलमध्येच तो कार्यक्रम करायला मिळाला, कर्मवीर हॉलमध्ये. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते, कारण त्यांचेही ते राज्यमंत्री असताना पंतप्रधान कार्यालयाचे रंगायचे संबंध होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही तो पुरस्कार दिला. तोही अतिशय हृदय सोहळा. त्यांचं भाषणसुद्धा खूप प्रभावी झालं. 2017चा पुरस्कार कुणाला द्यायचा आहे? सातारला ज्यांनी महाराष्ट्र स्कूटर्सची स्थापना केली त्या आणि एक मोठं नाव परखड उद्योजक असं राहुल कुमार बजाज, त्यांना लिहिलं आम्ही. त्यांच्याही पत्रव्यवहाराचा फार गमतीशीर माझ्याकडे आहे. कुणी आलं तर मी जरूर दाखवीन की त्यांनी आधी सुरुवातीला नकार दिला, पण नंतर म्हणले ठीक आहे. म्हणजे आम्ही सगळ्या इतक्यांना पुरस्कार दिले, पण तुमच्याजवळ शेजारी पुण्यात तुम्ही आम्ही तुम्हाला न देणं हे योग्य आहे का? लोक आम्हाला विचारतील. संमती त्यांनी दिली. फक्त तेवढे समारंभ नको आणि त्यांच्या बजाज ऑटोच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही तो पुरस्कार त्याला दिला. आणि मी माझ्याबरोबर बाकी सर्व आमचे ट्रस्टी, आणि ॲक्च्युली तेव्हा मी ट्रस्टी नव्हतो, कारण आम्ही ट्रस्टीमधनं रिटायर झालो, मी आणि पी एन जोशी, आमची काही 8-9 वर्ष झाल्यानंतर. पण मला त्यांनी आग्रहाने हे काम लावलं तर कामाला ट्रस्टींनी, म्हणून कन्व्हेनर ऑफ द सिलेक्शन कमिटी म्हणून मी गेलो होतो. पण बाकी समीर जोशी कराड अर्बन बँकेचे, रयतचे डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर अच्युत गोडबोले, श्रीकांत जोशी आणि दिलीप पाठक ट्रस्टी कंपनीचे, ते आता ट्रस्टी आहेत, तेही बरोबर होते. आणि त्यांनी सुद्धा मनमोकळ्या गप्पा मारल्या, खूप आपुलकीनं चौकशी केली आणि उद्योजक जगताबद्दल, त्यांच्या स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट त्यांनी सांगितली माझ्या लक्षात आहे, सहज शेअर करतो. ते म्हणले आता मी काही फारसं बघत नाही, माझी मुलं मोठी, दोन्ही मुलं हुशार आहेत, ते सगळं बघतात, अँड दे आर बेटर इंटेलिजंट दॅन मी, बट आय ऑलवेज टेल देम दॅट यू डोंट हॅव वन थिंग विच आय हॅव, अँड दॅट एक्सपिरियन्स. आणि असं त्या फार सुरेख आमची ती मिटिंग झाली. 2018चा पुरस्कार आम्ही कोण बघत होतो. अनेकदा लोक नकार देतात की नाही, आता आम्हाला पुरस्कार वगैरे काही नको, कारण ह्या पुरस्कार प्राप्त योग्य व्यक्ती आपण हुडकेपर्यंत ते सिनियर झाले असतात, खूप 60, 70, 75 वयाचे, आणि ना म्हणतं आम्हाला पुरस्कार नको, आम्ही कुठलाच पुरस्कार घेत नाही. पण मग आम्ही निवड होत जवळजवळ 19 साल विचारलं आणि 1900 अखेरीस आम्ही 2018चा पुरस्कार डॉक्टर आतिश दाभोळकर, मूळ सातारचे, ज्येष्ठ कृषी संशोधक श्रीपादराव दाभोळकर आणि वृंदा दाभोळकरांचे चिरंजीव, त्यांना विचारून त्यांना जाहीर केला. ते असतात इटलीला. जगभरातली जी प्रसिद्ध ICTP म्हणून जी इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल फिजिक्स, त्याचे ते प्रमुख आहेत आत्ता. पण त्यानंतर कोरोना उद्भवला आणि ते अजूनपर्यंत प्रत्यक्ष स्वीकारायला येऊ शकलेले नाही आहे. पण मूळ सातारकर आहेत, ते येतील केव्हा तरी तो कार्यक्रम होईल. 19 आणि 20चे पुरस्कार अजून जाहीर व्हायचे. मी ट्रस्टी नसलो तरी ही मंडळी विचारतात, म्हणून मी माझ्यापर्यंत काही काही नावं सुचवतो, तर पत्रव्यवहार करायची जबाबदारी दिली ते करतो. पण या निमित्ताने या सगळ्या मंडळींच्याबरोबर भेटता आलं, बोलता आलं, त्यांना जाणून घेता आलं. आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो, आपल्या जाणीवा रुंदावतात, हा अनुभव आला. आणि हे चिरमुरे ट्रस्टचे खरं माझ्यावरती ऑब्लिगेशन आहे असं मला वाटतं. आता 19 आणि 20साठी नावं हुडकली जातील आणि असंच काय अनुभव समजा त्या लोकांनी मला म्हटलं तर मलाही मिळेल.
अन्यथा ते लोक घेतील. पण अण्णासाहेबांचं नाव या निमित्तानं जागृत राहील आम्हाला विश्वास वाटतो. आज आपण इथे थांबूया. उद्या परत नवीन व्यक्ती, घटना किंवा संस्था असं काहीतरी. तोपर्यंत नमस्कार.